पद्धतीनं कामकाज करायचं याच्या सूचना दिलेल्या आहेत। याच्यामध्ये आपल्याला माहिती आहे की प्रत्येक जिल्ह्याला सुद्धा प्रत्येक जिल्हा पातळीवरती सुद्धा MCMC या कमिटीज स्थापन झालेल्या आहेत आणि त्यांच्यामार्फत माध्यमांवरती लक्ष ठेवण्याचं काम, येणाऱ्या न्यूज कशा पद्धतीच्या आहेत, त्याच्यामध्ये आचारसंहितेचा भंग होतो आहे काय, या सगळ्या गोष्टी तपासल्या जातात। जिल्हा पातळीवरती जर असं काही आढळून आलं तर ताबडतोब त्याचा अहवाल हा जिल्हा निवडणूक अधिकाऱ्यांकडे दिला जातो आणि त्यावरती योग्य ती कार्यवाही केली जाते। यामध्ये दोन भाग आहेत, ते म्हणजे पेड न्यूज आणि दुसरं म्हणजे प्री सर्टिफिकेशन ऑफ ॲडव्हर्टाइजमेंट्स। पेड न्यूजमध्ये ज्या न्यूज या पेड न्यूज आहेत असं लक्षात येतं, अशी शंका येते, त्याबाबत फर्दर इन्क्वायरी तातडीनं केली जाते आणि त्याबाबतचा निर्णय हा MCMC लेव्हलला होऊन जिल्हा निवडणूक अधिकाऱ्यांकडे पुढची कार्यवाहीसाठी ते सोपवलं जातं। पेड न्यूजच्या बद्दलचा जो काही मुद्दा आहे तो हँडल करण्यासाठी, तो हाताळण्यासाठी राज्य पातळीवरती सुद्धा एक समिती अस्तित्वात आलेली आहे। ती माननीय मुख्य निवडणूक अधिकारी यांच्या अध्यक्षतेखालची ती समिती आहे। या समितीकडे पेड न्यूजची जी प्रकरणं आहेत ती प्रकरणं हाताळली जातात। त्याचबरोबर जिल्हा पातळीवरच्या समित्यांनी केलेल्या कामकाजाचा आढावा देखील या समितीमार्फत घेतला जातो। राज्य पातळीवरती दुसरी एक समिती स्थापन झालेली आहे, ती आहे प्री सर्टिफिकेशन फॉर पॉलिटिकल ॲडव्हर्टाइजमेंट्स। आपल्याला कल्पना आहे की राजकीय पक्ष आणि उमेदवार हे आपल्या आपल्या पक्षाच्या उमेदवारीच्या प्रचारासाठी म्हणून काही जाहिराती देतात। या जाहिरातींमधला मजकूर हा योग्य असावा, आचारसंहितेचा भंग होत नसावा आणि इतर जे सगळे शासनाने निवडणूक आयोगाने ठरवून दिलेले जे निकष आहेत त्या पद्धतीने ते तपासण्यासाठी ही राज्य पातळीवरची समिती काम करत असते। या समितीचे अध्यक्ष अतिरिक्त मुख्य निवडणूक अधिकारी या नात्याने मी स्वतः काम बघतो। या समितीमधले जे इतर सदस्य आहेत, आमच्या नियमितपणे बैठका होतात आणि या बैठकांमधून आमच्याकडे जे अर्ज आलेले असतात त्या अर्जानुसार प्राप्त झालेल्या जाहिरातीचा मसुदा, त्याचा कंटेंट, त्याबद्दलची पाहणी आणि तपासणी करून सर्टिफिकेट दिलं जातं। हे सर्टिफिकेट मिळाल्याशिवाय अशी जाहिरात प्रसिद्ध करता येणार नाही। यासाठी म्हणून आयोगाने काही एक नमुना प्रिस्क्राईब केलेला आहे। त्या प्रिस्क्राईब फॉर्मॅटमध्येच राजकीय पक्षाला किंवा ज्या कुणाला जाहिरात प्रसिद्ध करायची आहे त्या व्यक्तीला अर्ज करावा लागतो। त्यामध्ये जाहिरात तयार करण्याचा आलेला खर्च, त्याचबरोबर काही शपथपत्र यांचा समावेश आहे। ती सर्व माहिती आल्यानंतर प्रत्यक्ष जाहिरातीचा कंटेंट तपासण्याचं काम आमची समिती करते आणि त्याला परवानगी देते। त्याचबरोबर आपल्याला कल्पना आहे की MCMCचा राज्य पातळीवरचा भाग म्हणून आपल्या CEO ऑफिसमध्ये मीडिया सेलसुद्धा कार्यान्वित झालेला आहे। या मीडिया सेलमध्ये प्रिंट मीडिया, इलेक्ट्रॉनिक मीडिया चॅनेल्स आणि सोशल मीडिया या तिन्हीवरती लक्ष ठेवण्याची आणि त्यांच्या बातम्यांचा रोजच्या रोज फीडबॅक घेण्याची पद्धती आम्ही विकसित केलेली आहे। त्याबद्दलच्या महत्त्वाच्या काही बातम्या आम्ही भारत निवडणूक आयोगाला सुद्धा रिपोर्ट करत असतो। या पद्धतीनं कामकाज सुरू झालेलं आहे। माझी सर्व पत्रकार बांधवांना अशी विनंती आहे की आपल्याकडे जर एखादी पॉलिटिकल ॲडव्हर्टाइजमेंट आली तर ती प्री सर्टिफाईड आहे किंवा नाही याची आपण कृपा करून खात्री करून घ्या, कारण प्री सर्टिफाईड ती ॲडव्हर्टाइजमेंट नसेल तर भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशांचा भंग होऊ शकतो। या पद्धतीनं राज्यामध्ये मीडिया सेलचं, दोन्ही समित्यांचं कामकाज आणि जिल्हा पातळीवरच्या सर्व समित्यांचं कामकाज यथायोग्य पद्धतीनं सुरू झालेलं आहे। जिल्हा पातळीवरील समितीच्या कामकाजाबद्दल आणि त्यांच्या निर्णयाबद्दल जर कुणाची तक्रार असली, अपील करायचं असलं तर त्याची सुद्धा व्यवस्था यामध्ये केलेली आहे। हे अपील माननीय मुख्य निवडणूक अधिकारी यांच्या अध्यक्षतेखालची समिती ते अपील हिअर करते, त्याला सुनावणी देते आणि त्याबद्दल योग्य तो निर्णय घेते। माझी आपल्या सर्वांना पुन्हा एकदा विनंती आहे की ही निवडणूक अतिशय चांगल्या पद्धतीनं आणि माध्यमांच्या जबाबदार भूमिकेमुळं सगळ्यांच्या लक्षात राहावी। सर्वांना शुभेच्छा। तसेच आपल्याला कोरडा दिवस जाहीर करण्यासाठी आवश्यक सूचना इलेक्शन कमिशनकडून प्राप्त झालेल्या आहेत। ते आपण डिक्लेअर करण्यासाठी आवश्यक कारवाई केलेल्या आहेत। कामकाजासाठी मतदानाच्या दिवशी सुट्टीबाबत शासन निर्णय 22 मार्चला निर्गमित झालेले आहेत। सर्व इंडस्ट्रींना विनंती आहे की मतदानाचा दिवस पेईड हॉलिडे देणे अपेक्षित आहे। फक्त सुट्टी नव्हे, पेईड हॉलिडे त्यांना त्या दिवसच्या सॅलरी सुद्धा देण्याच्या अपेक्षा आहेत। तो त्याप्रमाणे आपण सर्वांनी कारवाई करावी।
काही जिल्ह्यामध्ये मी स्वतःच व्हिजिट केलेलं आहे. त्यांनी जिल्हाधिकारी महोदयांना विनंती केली की आपण इंडस्ट्री असोसिएशनच्या मीटिंग येऊन ते उचित कारवाई करण्यासाठी सूचित केलेलं आहे. बाकी काही आपले प्रश्न असेल तर आपण चर्चा करू शकतो. शरद इंग्लिशला पाहिजे का? चलो विल रिपीट दॅट. As all of us know, the process of first phase of elections has started. In Maharashtra, there are 5 parliamentary constituencies, and the last date of filing nomination is on 27th. On 28th, scrutiny will take place, and last date for withdrawal of nomination is on 30th March. Till today, Ramtek received 1 nomination, Nagpur 5, Bandara Gondia Parliamentary Constituency 2, Gadchiroli Chimur 2. Chandrapur has not received anyone. So totally 10 nominations have been received so far. Between 17th March and 22nd March, nearly a week, 1,85,000 new electors have enrolled. I sincerely request every new voter or people who have been transferred from one place to another place or shifted their residence from one place to another place to make necessary application in form 6, 7 or 8 to put their names in the correct place. They have a right to apply. They have a right to apply continuously, but whoever has applied till 10 days before the last date of nomination for the particular parliamentary constituency can be considered and permitted to be included in the current election 2024. As we know, apart from the election machinery which is ensuring that everything is taking place properly, Election Commission of India appoints 3 types of observers: general observers to oversee the overall conduct of elections, police observers to oversee the law and order, as well as expenditure observer to monitor the expenditure of the candidates, for which the limit is already there. Expenditure observers are already there. They made their first visit, and their first visit is over yesterday. And IPS, I mean police observer and general observers, names have been communicated to us yesterday, and they will join before the last date of nomination. They are supposed to be present on the last date. Law and order has been, Maharashtra is known for a very good law and order. In the same way, district magistrate, commissioner of police, as well as the district police is taking necessary action. And so far, 13,000 people, necessary prohibitory orders under CRPC has been passed, and bonds have been taken. As far as the arms are concerned, there are 308 arms which have been seized for not having permissions, and around 45,000 arms have been verified. Either they have been surrendered, and wherever there is a huge need to continue the permissioned arms with the concerned people, like security guards in the banks and necessary places, as well as people who are carrying huge valuable items like gold, they have been permitted to continue with their arms. EVMs are getting ready for the voting day. We have got the first randomization done. Under the Model Code of Conduct, necessary action has been taken. Whatever complaints have been received has been promptly acted upon. We'll give the details if there are any specific questions. Otherwise, everything is being implemented properly. About media monitoring control room, my additional CEO already explained. There are committees at various levels which have been established at the CEO level, additional CEO level, as well as at the district level. And for the paid news, if there is anything, there is a special appeal to the national level also. ECI has an appeal only for the paid news related things. The rest of the things stops at state level. And as far as electronic media is concerned, any advertisement needs to be certified, pre-certified. That process is also on. Some political parties have applied, and we are processing that.
This is as of now the information. If you have any questions, we are ready to answer. Mr. Shokil, a lot of people have been calling our office to find out how to register. So should they go through the voter helpline? Is that even for change of address, etc., or it's not? Voter helpline, you want me in English or Marathi? Anything. सो वोटर हेल्पलाईन आपल्याला फक्त मदतीसाठी आहे. तिथे फक्त आपल्याला सांगणार काय करायचं, कसा करायचं आहे. आपल्याला फॉर्मली संबंधित फॉर्ममध्ये अप्लाय करावा लागेल. वेदर इट इज फॉर्म 6 or 7 or 8 संबंधित फॉर्ममध्ये अप्लाय करावं लागेल. पण त्यांचं ॲप्लिकेशन ऑनलाईन करू शकतो, ऑफलाईन करू शकतो. परंतु इट इज अ लीगल प्रोसिजर. आपल्याला डिक्लेअर करावं लागेल, I am above 18, I am eligible to vote, please include my name. So ते त्यांना करावं लागेल. If you want any specific initiative to be undertaken, we are ready to do that. So what do they do? Because they've been calling the time in your office. So I've been telling them to go on the voter helpline. Yes. And you online, apply. So then they said, is this for also change of address? Or is it Everything. 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 What we will do is that we will make a small flow chart Yes. with images, Yes. and we'll circulate to all of you, requesting you to circulate and put it in the media, so that it is understandable that while we have gone through it daily, looks easier for us, and for someone coming new, they will not be knowing where to go and apply. The other thing is for the aged who want to register, do they do, because Saksham is for the handicapped, right? So how do they register online? They are not expected to register online. दिव्यांग लोकांसाठी प्रोसिजर असा आहे की आमच्या BLO त्यांच्या घरी व्हिजिट करणार आहे. कारण एज्ड पीपल नीड नॉट वेट, नीड नॉट अप्लाय फॉर एनीवेअर. आवर बूथ लेवल ऑफिसर, बिकॉज इन दी वोटर लिस्ट देर इज द मार्क वेदर समन इज अबव 85 or दिव्यांग आहे तो, दॅट हॅज बीन मार्क्ड. So our BLO will visit the place and hand over the forms, and they have to they will fill in the forms and give if they want to vote at home. So they need not do anything, because if you are getting in Mumbai, you have to tell them that there is a long way to go, because we are in the 5th phase. So especially Mumbai people, they need not worry about this, because it will come much later. But as far as applying for voting, they should do that. Yeah, Sonu, go ahead. How many, you have said 308 weapons have been seized. So which part? I mean, is it in Mumbai or which are the constituencies going for the poll? This is for the entire state. If you want a breakup, we will give. Please give us the Yeah, we'll circulate. We'll circulate that. आतापर्यंत कॅश किती जप्त झाली आहे आणि तक्रारी किती आल्या का आचारसंहिता भंग झाल्याच्या जरा डिटेल द्या समस्या. येस. सो आतापर्यंत कॅश जप्त केले आहे की आपण 23 कोटी जप्त केलेले आहेत. लिकर आहेत आपण 17 लाख लिटर आतापर्यंत जप्त केलेले आहेत. 17 लाख लिटर जप्त केलेले आहेत. ड्रग्स इन 17 लाख लिटर आपल्याला कॉपी दिलेला आहे, बट विल सर्क्युलेट अगेन. बट मी आपल्याला ओव्हरऑल मी फिगर सांगून ठेवतो. लिकर लिटरमध्ये 17 लाख लिटर जप्त केलेलं आहे. ड्रग्स so far 699 kilos drugs have been seized, and precious metal 43 kilos have been seized, and otherwise freebies, various items which meant to be circulated various places, they 1,15,000 has been seized. एक आपल्याला सांगायचे, सीज्ड म्हणजे ते टोटली इलिगल आहे असा अर्थ नाही आहे. इट हॅज बीन इंटरसेप्टेड, इट इज बिंग व्हेरीफाईड, आणि ते जप्त केल्यानंतर ते दिसून आलं की लिगली बरोबर आहे, कॅश घेऊन जात आहे, इट इज फॉर लिगल पर्पज, त्यांना सोडण्यात येते. हे मी सांगितलेलं अमाऊंट सर्व इलिगल आहे असं आपण पाहण्याच्या गरज नाही आहे. इट मे बी ट्रू ऑल्सो, अँड दे आर नॉट एबल टू प्रोव्हाइड दी रेकॉर्ड्स इमिडिएटली, सो इट इज सीज्ड. ते ओव्हरऑल पिक्चर आहे. मी आपल्याला हे पूर्ण डिटेल सर्क्युलेट करतो. जिल्हा निहाय माहिती आहे. सर, आतापर्यंत यातली जी कुठली रक्कम आहे ही बेकायदेशीर रक्कम आहे असं काही निदर्शनास आलंय का? कारण ही रक्कम आहे ती मोठ्या प्रमाणात आहे. हे रक्कम आहेत आता एन्क्वायरीमध्येच आहे. इन्कम टॅक्सकडे आपण हँडओव्हर केलेलं आहे.
तो इन्कम टॅक्स फायनल निर्णय सांगतील मी आपल्याला सांगतो. आतापर्यंतची सर्वाधिक कुठून जप्त केली आहे? जिल्ह्यामध्ये मुंबई सबअर्बनचे आहेत, त्यांच्यामध्ये 3,60,00,000 एवढं आपण जप्त केलेलं आहे. आणि सर कधीपासून हे आहे दिस इज फ्रॉम फ्रॉम द डे ऑफ मॉडल कोड ऑफ कंडक्ट. दिस इज फ्रॉम 1 मार्च. आपण इंडस्ट्रीसाठी गायडन्स दिली की पेड ऑडिट दिला पाहिजे. तो मॅन्डेटरी आहे की कोणाला समजा वोट करून जायचं असेल तर तो ऑफिसला जाऊ शकतो की मॅन्डेटरी आहे पेड ऑडिट दिला पाहिजे. इलेक्शन कमिशनच्या इन्स्ट्रक्शन आहे त्याप्रमाणे लेबर डिपार्टमेंट सुद्धा हे ऑर्डर काढलेलं आहे. इट इज अ पेड हॉलिडे म्हणून, आणि सो इट इज मॅन्डेटरी ऑन द पार्ट ऑफ इंडस्ट्रीज टू गिव्ह. But if there may be some continuously functioning industries and if there is a agreement between industry and labor that after voting if they are going, then the main intention is to give vote. So after voting if they are going with a voluntary consent, we should not have any problem about that. But people should not be denied their voting right because they have to work for that day. That is the main intention. या रक्कम जप्त प्रकरणी किती लोकांना ताब्यात घेतले आणि ते कोणत्या राजकीय पक्षाचे आहेत? हे राजकीय पक्षाचा असं नाही आहे. ते आपण जप्त केल्यानंतर पूर्ण एन्क्वायरी करतो. याला इकॉनॉमिक ऑफेन्सेसला इमिडिएटली आपण ताब्यात कोणाला घेत नाही आहे. इकॉनॉमिक ऑफेन्सेसमध्ये मेनली आपण अटॅच करतो, एन्क्वायर करतो आणि फाईल करतो. अनलेस अँटिल देर आर सिरियस इश्यूज, पीपल आर नॉट अरेस्टेड फॉर दिस आयटम्स. One of the constituencies that figure in the first round is, of course, Gadchiroli. Huh. So what are the special precautions being taken being a Nakkal infested area? Do you have some details? Any special arrest being made? Special vigil has been stepped up? सो त्यासाठी मी डिटेलमध्ये आपल्याला सांगू शकत नाही आहे, कारण ते डिटेल्स सांगणं योग्य राहणार नाही. परंतु त्यांच्यासाठी फार वरिष्ठ लेवलवर त्या गडचिरोलीमध्ये व्हिजिट करणे आणि आवश्यकता एवढं फोर्सेस पुरवणे आणि मतदारांच्या दिवशीला विशेष एफर्ट्स, म्हणजे काही मतदान केंद्रामध्ये आम्ही विशिष्ट मार्गामध्ये मतदान मटेरियल वगैरे आणि पोलिंग पार्टीज वगैरे पाठवणे, त्यांच्या पूर्ण तयारी झालेल्या आहे. आचारसंहिता भंग झाल्याची किती तक्रार आहे? ते आपल्याला मेनली जिल्हा लेवलला होतात आणि त्यांचे निर्णय घेतात. मी आपल्याला पूर्ण कलेक्ट करून माहिती देतो व्हॉट इज द टोटल कंप्लेंट्स अँड रिझॉल्ट. Sir, one more information that I've been trying to get from Mr. Tirkea, from your thing is that. Okay. Last time you said that there has been from that whatever 8.85 crore of voters to some 9.20, now additional 1.84. Yeah. Is it possible to get what was there earlier now district-wise or 48 constituency-wise? We can give. We can You give. have to get it from the website. I am trying to get it from Maharashtra. We will give. We'll give. Don't worry. We If you want district-wise, we will give. Because for the reference, it is must. It's not there. I tried to collect that. You want 2019? 2019 and job asked me मागच्या वेळेस सांगितलं होतं to 9.20. That is 23rd January. The Exactly. closing date is 23rd January. तर ते आम्हाला 48 constituency दिलं तर बरं होईल. We'll give it. लास्ट टाइम ये पूछा गया था हाँ। पेपर नहीं मिला है। We'll give it. पॉसिबल है? तिथे जरा द्या ना. We will give it by tomorrow. हा बस. आणि तो ग्रुप मध्ये तिथे ते ग्रुप मध्ये जाय ना ऑल द टाइम वी डोंट हॅव टू Agreed. Lot of you already post issues in group and the message we also respond and we'll ensure that this is given. Yeah. We are not which group? डीएलओ मीडिया ग्रुप आहे ना रुटीन येलो. नाही ऑल द मीडिया ग्रुप जो डीजीआयपीआरचा सगळा मीडियाचा सोबतचे 2 ते 3 ग्रुप आहेत त्या सर्व ग्रुपमध्ये माहिती देण्यात येत आहे. सो कोणी नसेल तर त्यांना ऍड करून घेता येईल. लास्ट टाइम असं ठरलं होतं की व्हॉट्सअप हा. वेगळा इलेक्शन साठी. करायचं का करून टाका, काही प्रॉब्लेम नाही. ठीक आहे इलेक्शन पर्पज द आयडिया वॉज नॉट टू गेट एनी अदर पर्सन एक्सक्लुडेड अपार्ट फ्रॉम दोज हु आर अटेंडिंग प्रेस कॉन्फरन्स देर आर पीपल हु आर नॉट अवेलेबल. वेअर फ्रॉम मीडिया इंग्लिश नो प्रॉब्लेम एट ऑल टू ऍड देम. No, is there anyone who is not part of the media group which he is telling? No, today, in fact, I spoke to your colleague and get that invitation done.
Although I was there, but I have not received about today's press conference. So that's a confusion. So if you can create exclusively for the election, I think that will be better. Don't mix it up. And it's a two-way communication, not one way. Because we can raise our questions over there. Why can't you, one of you, take the lead and include, exclude, become an administrator? सर दुसरा एक प्रश्न असा होता की जरांगे पाटील ज्या प्रकारे म्हणतायत की प्रत्येक गावामध्ये उमेदवार उभे करणार जर 400 पेक्षा जास्त उमेदवार गेले तर काय तयारी आपण सुरू केली किंवा काय मागच्या वेळ आम्ही याबाबत आपल्याला उत्तर दिलेलं आहे. मागच्या वेळ याला उत्तर दिलं, कृपया आपण पहावे. पुढचे विषय विचारा. मागच्या वेळ मी उत्तर दिलं त्याला पुन्हा पुन्हा कृपया विचारू. नेक्स्ट. मी याबाबत आपल्याला उत्तर दिलेलं आहे, ते आपण मागच्या वेळचं पहावे. नवीन संघटना ज्या आहेत, उत्तर भारतीय संघटना ज्या आहेत, त्या पण म्हणतात की आम्ही ऍप्लिकेशन म्हणजे आम्ही नामांकन पत्र दाखल करणार. इलेक्शन कमिशनच्या नियमाप्रमाणे कुठल्याही परिस्थितीवर इलेक्शन घ्यायला आम्ही तयार आहोत. सर कितीचं लिमिट असतं? काही लिमिट नाही. नाही, बॅलेट पेपरवरती किंवा आम्ही किती असेल तर मतदान घेऊ शकतो. कशावरती घेऊ शकतो? कसंही घेऊ शकतो. ईव्हीएम वर घेऊ शकतो. ईव्हीएम पेक्षा कॅपॅसिटीपेक्षा जास्त असेल तर आम्ही बॅलेट पेपरवर घेऊ शकतो. ईव्हीएमची कॅपॅसिटी काय असते? मी आपल्याला सांगतो, मागच्या वेळेस सांगितलेलं आहे. मी कृपया आपल्याला विनंती करतो, त्याच प्रश्न कृपया रिपीट करू नये. मागच्या वेळी मी उत्तर दिलेलं आहे. आपण कृपया मला येऊन भेटावे, मी तुम्हाला डिटेल माहिती सांगतो. ठीक आहे, मी देतो. मी आपण माहितीला मी दिलेले आहेत आपल्याला. ईव्हीएमच्या कॅपॅसिटी 300च्या आसपास असतात. 300च्या वर असेल तर आपण वोटर म्हणजे बॅलेट पेपर मार्फत करू शकतो. त्यांच्यासाठी पूर्णपणे आपल्याकडे तयारी आहे. दिलेलं आहे मागच्या वेळी. माझ्या विनंती आहेत, हे आपल्याला ग्रुपमध्ये नसेल तर लवकर ग्रुपमध्ये जॉईन करून घ्यावे. हे माहिती आम्ही देतो तुम्हाला आणि आपण सांगितलेलं माहिती सुद्धा देतो. बरोबर आहे, आपण करत आहोत. तो आपल्या हेल्पलाईन चालू आहे 1950 आणि या व्यतिरिक्त आपण प्रत्येक शाळा आणि कॉलेजमध्ये इलेक्ट्रॉनिक लिटरसी क्लब सुरू केलेला आहे आणि 18 क्रॉस करणारे एरियाचा फोकस करून काही NGO आणि त्यांच्यामध्ये काम करणाऱ्या संघटनाच्या सोबत प्रत्येक कॉलेजमध्ये आपण कॉन्टॅक्ट केलेला आहे. प्रत्येक कॉलेजमध्ये आपले कॉन्टॅक्ट झालेलं आहे. कोणी 18 क्रॉस करत आहेत त्यांचं अर्ज भरून घेण्यासाठी आपण काळजी घेतलेलं आहे आणि कोणी अर्ज भरून दिलं त्यांचं नाव आपण इन्क्लूड केलेलं आहे. त्यांच्या 18 पूर्ण होत असेल तर एक नवीन सुविधा इलेक्शन कमिशननी उपलब्ध करून दिलेलं आहे की आता सुरू होणार की 18 पूर्ण करण्यापूर्वीच आपण अर्ज करू शकतात आणि पूर्ण झाल्यानंतर आम्ही इन्क्लूड करणार. पूर्वी होते की 18 पूर्ण झाल्यानंतरच तुम्ही अर्ज करू शकता. आता इलेक्शन कमिशनने असा बुबा दिला की तुम्ही 18 पूर्ण होण्यापूर्वी अर्ज करावे आणि तुमचं कट ऑफ डेट सांगावे, या तारीखला मी 18 होणार म्हणून, आणि त्या तारीखच्या नंतर आपल्या क्वार्टरली येतात. आता एक दिवसच्या ऐवजी आपल्याला वर्षाला चार वेळ ठरवण्यात आले की 1 जानेवारी, एप्रिल, जुलै अँड ऑक्टोबर. फर्स्ट ऑफ दिस एव्हरी क्वार्टर. त्या तारीखमध्ये 18 पूर्ण होत असेल तर आपण इन्क्लूड करू शकतो. म्हणजे ॲडव्हान्स ॲप्लिकेशन इज परमिटेड नाव. काँग्रेसने जी कंप्लेंट केली की इलेक्ट्रॉल बॉन्डच्या संदर्भात बँकेची ऍड होती चंदामामा काय त्या संदर्भात, ते बऱ्याचशा माध्यमांकडे घेतली गेली नाही. त्या मॉनिटरिंग कमिटीकडे अशी काही कंप्लेंट आली नाही, आमच्याकडे कंप्लेंट आले नाही. आचारसंहिता भंग झाल्याने सांगितलं आहे. हा, किती आलं कंप्लेंट? काय असं ओव्हरऑल फिगर आहे का?
आमच्याकडे काय आपण दिलेलं आहे ते आम्ही इलेक्शन कमिशनला कळवलेलं आहे. त्यांनी सुद्धा कारवाई केली. काही सोशल ते जिल्हा लेवलला होतात. मी पाहिजे तर तुम्हाला कलेक्ट करून देतो. मागच्या वेळी तुम्ही स्पेसिफिकली इथे तक्रार केले होते सोशल मीडियामध्ये काय आहेत. आम्ही इलेक्शन कमिशनात निदर्शनात आणून दिले. त्यांनी संबंधित डिपार्टमेंटला सूचना सुद्धा दिल्या. त्यांनी ते टेकडाऊन करायला सांगितलं, सर्क्युलेट करू नका म्हणून सूचित केलेलं आहे. मुंबई आणि इतर शहरांमध्ये जे हायरायजेससाठी तुम्ही स्पेशल बूथ ठेवणार त्याची किती संख्या आहे? स्पेशल जे कॉम्प्लेक्सेसमध्ये किंवा हायरायजेसमध्ये असे बूथ आहेत मुंबई आणि ठाण्यासारख्या शहरांमध्ये किती आहे? आपण या आधी उंची इमारत आणि सोसायटीमध्ये पुणे, मुंबई आणि ठाणेमध्ये 150 ठिकाणचं आपण व्यवस्था केलेलं आहे. आणि असेंब्ली इलेक्शनपर्यंत आणखीन आपण वाढवण्यासाठी प्रयत्न करू. आणि आता सध्या